तर म्हापसामध्ये आशिष शिरोडकर हे सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत। आशिष शिरोडकर यांची संपत्ती 3,75,89,251 इतकी आहे, तर कर्जाची रक्कम 33,88,334 इतकी आहे। आशिष शिरोडकर हे व्यावसायिक असून वाणिज्य शाखेतून ग्रॅज्युएट आहेत। तसंच त्यांच्या विरुद्ध एकही गुन्हेगारी आणि फौजदारी प्रकरण नसल्याचं प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आलंय। म्हापसाचे काँग्रेसचे उमेदवार सुधीर कांदोळकर यांची एकूण संपत्ती 3,59,44,044 रुपये असून 59 लाखांची लायबिलिटी आहे। कांदोळकर हे व्यावसायिक आहेत। 1978 मध्ये त्यांनी म्हापशातील ज्ञानप्रसारक विद्यालयातून एसएससीचं शिक्षण घेतलं। त्यांच्या विरुद्ध एकही गुन्हेगारी आणि फौजदारी प्रकरण नसल्याचं प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आलंय। फ्रान्सिस पुत्र जोशुआ डिसोजा यांची एकूण संपत्ती 1,65,54,412 इतकी आहे, तर 3,35,574 ची लायबिलिटी आहे। जोशुआ बिझनेसमॅन असून 2009 साली त्यांनी म्हापसा येथील झेवियर कॉलेजमधून आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं। त्यांच्या विरुद्धही गुन्हेगारी आणि फौजदारी प्रकरण नसल्याचं प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आलंय। गोवा सुरक्षा मंचचे नंदन सावंत यांची संपत्ती 46,70,573 असून कोणतेही कर्ज नाहीत। ते व्यवसायाने आर्किटेक्ट असून 1983 मध्ये ते बॉम्बे युनिव्हर्सिटीमधून सिव्हिल इंजिनिअरिंगची त्यांनी डिग्री घेतली आहे। त्यांच्या विरुद्ध एकही गुन्हेगारी आणि फौजदारी प्रकरण नसल्याचं प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आलंय। राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय बर्डे यांची एकूण संपत्ती 21,50,000 रुपये असून 40,000चे कर्ज आहेत। ते व्यावसायिक असून सारस्वत हायस्कूलमधून त्यांचं प्राथमिक शिक्षण झालंय। त्यांच्या विरुद्ध 4 गुन्हेगारी प्रकरणं असून आतापर्यंत 6 प्रकरणात ते दोषी आढळलेत, अशी माहिती त्यांनी प्रतिज्ञापत्रात दिली आहे। आपचे शेखर नाईक यांची संपत्ती 15,90,000 रुपये असून कर्जाची रक्कम 13,770 इतकी आहे। ते रिटायर असून न्यू गोवा हायस्कूलमधून त्यांचं प्राथमिक शिक्षण पूर्ण झालं। त्यांच्या विरुद्ध गुन्हेगारी आणि फौजदारी प्रकरण नसल्याचं प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आलंय। सुदेश असोटीकर हे अपक्ष म्हणून आहेत। त्यांची संपत्ती 29,91,000 ची आहे, तर कोणतेही कर्ज नसल्याचं त्यांनी नमूद केलंय। ते छोटे व्यावसायिक असून 4थी पर्यंत त्यांचं शिक्षण पूर्ण झालंय। त्यांच्या विरुद्धही कोणतेही गुन्हेगारी खटले नाही आहेत।